सॉरी तुला इतक्या उशिरा बोलावून घेतलं भेटायला. उशिरा लवकर हे सगळं मला श्रुतीमुळे कळलंय रे. माझं असं फार काही नसतं. तरी पण इतक्या ऑड आवरला. इट्स ओके, बोल. कार्तिक, आमचे सर लग्न या प्रकाराच्या कम्प्लीट विरोधात होते, पण तू क्लब मध्ये आलास आणि सरांना तशी हमी दिली की लग्न या कारणामुळे श्रुतीच्या बॉक्सिंगवर काही परिणाम होणार नाही. हो मग तरी सुद्धा असं का होऊन बसलंय? लग्नानंतर जर तिच्या बॉक्सिंगवर काही परिणाम होणार नव्हता तर तिने असं का केलं? हे बघ, जी मुलगी फक्त बॉक्सिंगचे स्वप्न पाहायची तिने आज चक्क बॅकआउट केलं. आय नो तू तिचा नवरा आहेस, पण तुझ्यापेक्षा जास्त तिच्या सहवासात मी राहिलोय. निदान बॉक्सिंगच्या बाबतीत तरी मी तिला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो. काही मेजर प्रॉब्लेम असल्याशिवाय श्रुती असं वागणारच नाही. हे बघ, मला खरंच सांग, तुमच्यात काही प्रॉब्लेम्स आहेत का? आणि असतील तर त्याचा परिणाम गेमवर का होतोय? तुला असं का वाटतं? हे बघ, कारण लग्नानंतरच श्रुतीच्या बॉक्सिंगवर परिणाम झालेला आहे. इंडिव्हिज्युअली तर होतोच आहे, पण करिअरच्या बाबतीतही काही चांगलं घडलेलं नाहीये. मी बोललो नसतो तुला हे, पण मला खरंच असं वाटतंय की काहीतरी वैयक्तिक प्रॉब्लेम आहे आणि त्याचा इफेक्ट गेमवर होतोय. श्रुती अशी एकमेव प्लेअर आहे जिच्या पर्सनल लाईफ मध्ये कितीही मोठा प्रॉब्लेम असला ना तरी ती तो क्लबच्या बाहेर सोडून येते. सॉरी, तू बोल, मी ऐकतोय. नाही, घे कॉल, कदाचित महत्वाचा असेल. नाहीये महत्वाचं, तू बोल. कार्तिक, फोन उचल ना. बिझी आहेस का? नाही. कार्तिक नाही आहे का? नाही. कुठे बाहेर गेलाय? हो. कुठे? म्हणजे तुला पण माहित नाही? नाही. तुला न सांगताच गेलाय तो? बर. ऍक्च्युली ते काय? काही नाही. गंधार, तुला काहीतरी बोलायचं आहे का? हो, ऍक्च्युली कार्तिकशी बोलायलाच मी आलो होतो. काय? श्रुती, हा खूपच पर्सनल क्वेश्चन आहे, पण तुमच्यात काही बिनसलाय का? नाही, कार्तिक माझ्याशी सगळं बोलत असतो, शेअर करत असतो, आणि तुलाही समजा कधी वाटलं की बोलावं, शेअर करावं, तर डेफिनेटली माझ्याशी बोलायला ये. फील फ्री टू टॉक. ओके? बरं, तू फोन ट्राय केलास का त्याला? अरे मी तेच करतेय, पण तो उचलत नाहीये. बरं ठीक आहे, मी ट्राय करतो. नाही, नको नको, थँक्स गंधार, पण मी करेन त्याला कॉल. डोंट वरी. ओके. श्रुती, कसं आहे, कार्तिक ना जनरली एवढा हायपर होत नाही, त्यामुळे जरा काळजी वाटली, एवढंच. बाय द वे, तुला जर खरंच कधी बोलायची इच्छा झाली तर प्लीज बोल. ओके? हे बघ, श्रुतीचा मित्र म्हणून मला लिमिटेशन्स आहेत बोलायला. तुला राग येईल कदाचित, पण हे जे काही चाललंय ते बरोबर नाहीये, आणि हे जर असंच चालत राहिलं ना तर श्रुती कधीच बॉक्सिंग करू शकणार नाही. आणि मला वाटतं असं व्हायला नको म्हणून मी हे बोलतोय. मी ज्या श्रुतीला ओळखतो ती ही श्रुती नाहीये. काही वेळापूर्वी मीही तिला हेच म्हटलंय की ज्या श्रुतीला मी ओळखतो तीही नाहीये.
कार्तिक, अरे किती उशीर, कुठे होतास तू? म्हणजे मला काळजी वाटली म्हणून विचारलं मी. अरे आणि मी तुला फोन केले होते, तुला एकही फोन कळाला नाही का? पण असं कसं होईल? मी फोन केला तर कळायला पाहिजे ना. आणि फोन जर का तुला उचलायचा नव्हता तर मला जसं सांगायचं होतं, म्हणजे कट करायचा होता ना फोन, म्हणजे मला हे कळलं असतं की तुला हे कळलं की मी तुला कॉल केलाय. कार्तिक, प्लीज इतका हर्ष नको ना वागूस माझ्याशी. मला ना असाही आवडतोस तू, खूप गोड वाटतोस हे सगळं करताना. हो, अँग्री यंग मॅन मूड. मी हा छान आहे, पण तुला सूट होत नाही. तू खूप चांगला आहेस ना, त्यामुळे तसाच चांगला वाटतोस. गुड मॉर्निंग. मी जॉगिंगला जाते. तुला मुद्दाम उठवलं नाही. 3-4 दिवस माझ्या मागे तुझी खूप दगदग झालीये म्हणून. मला काल खूप वाईट वाटलं. आयुष्यात कधीही वाटलं नव्हतं ना इतकं. मी तुला लेट डाऊन केलंय. आय एम सॉरी. पण इथून पुढे असं कधीही होणार नाही. लव्ह यू. नाही हो परांजपे साहेब, हो खरंच मी आता कुठलाही कार्यक्रम घेणार नाहीये. हो अचानक कुठे, हे आधीच ठरलं होतं म्हणून तर मी तुम्हाला फोन केला नाही ना. नाही नाही, मला असं वाटतं की काहीतरी कम्युनिकेशन प्रॉब्लेम झालाय. तुमच्याशी नाही, माझ्या आईशी काहीतरी कम्युनिकेशन प्रॉब्लेम झाला असं मला वाटतं. तुम्हाला असं कसं म्हणेन. हो हो, तेच म्हणतोय मी. पुन्हा केव्हा तरी करू ना. मी स्वतः फोन करेन. हो हो. आणि माफ करा, मनापासून सॉरी पुन्हा एकदा. हा. आई आई काय काय झालं? आई, मला परांजपे साहेबांचा फोन आला होता. परांजपे? नाही, मला नीटच आठवत नाहीये. कोण? अंतर्नाद महोत्सव असतो ना दरवर्षी, त्याचे ऑर्गनायझर. ओ, त्यांचा फोन आला होता तुला? तू त्यांना फोन केला होतास? अरे मी आपलं. आई, ते असं म्हणाले की तू त्यांच्याकडे माझ्यासाठी शब्द टाकला होतास. अरे शब्द टाकला असं नाही, मी आपलं त्यांना जस्ट म्हणाले की कार्तिक तुमच्याकडे मैफिलीमध्ये. आई, याला शब्द टाकणं असं म्हणतात. मग म्हण तसं हवं तर. एवढ्या मोठ्या महोत्सवात तुला गायला मिळतंय ना, मग आपण शब्द टाकला तर काय बिघडलं? अगं पण का?
मला न विचारता का फोन केलास? नुकसान नाही ना झालं काही. आला ना त्यांचा फोन. हो, पण आता त्याचा काही फायदा नाहीये ना. का? अगं, कारण मला कुठलाही कार्यक्रम करायचा नाहीये. काय? तू असं सांगितलंस त्यांना? हो. कार्तिक, अरे मी तुझ्यासाठी अगं म्हणून. आई, तेच म्हणतोय मी. मला न विचारता कोणाकडे शब्द का टाकतेस? कारण तू स्वतः काही करत नाहीयेस. तू हातपाय हलवावेस अशी माझी इच्छा आहे, पण तू प्रयत्न करत नसशील तर मला करणं भाग आहे. अगं आई, मी करेन. कधी? वेळ निघून गेल्यावर? हे बघ, तुझ्या वयात लोकांना मोठ्या मोठ्या संधी मिळतात. अगदी सुमार दर्जाचे जे गायक आहेत ना, त्यांची सुद्धा आज मोठी नावं झाली आहेत. हे सगळं बघितल्यानंतर माझा जीव तुटणार नाही का? आज माझ्या मुलामध्ये एवढं टॅलेंट आहे, तरी त्याचं नाव का नाही होते? कारण त्याचा फोकसच नाहीये. त्याचा फोकस त्याच्या बायकोच्या प्रॅक्टिसकडे आहे, तिच्या मॅचेसकडे. तू गाण्याकडे कधी लक्ष देणार आहेस कार्तिक? आई, मी काही सांगू नकोस मला. तू तुझ्या करिअरकडे दुर्लक्ष करतोयस म्हणून मला हे सगळं करावं लागतंय. हे जे फोन मी केलेत ना, ते तू केलेस ना आपणहून, तर मला जास्त आवडेल. तू तुझे कार्यक्रम आखून घेतलेस तर ते मला जास्त आवडेल. पण ते तू करत नाहीयेस. हे बघ, तुझ्या बायकोला तू मदत करतोयस, माझी काही हरकत नाहीये कार्तिक. पण जरा स्वतःच्या करिअरकडे पण लक्ष दे ना बाळा. हे बघ, तुझा आयटी जॉब असता, तुझं ठराविक पॅकेज असतं, माझं काही म्हणणं नव्हतं. आपणच वेगळं क्षेत्र निवडलंय ना, मग त्याच्यासाठी कष्ट घ्यायला नकोत का? ह्याच्यात खूप मोठी रिस्क आहे कार्तिक. एकही संधी सोडायची नसते. हे बघ, आज तुझं वय लहान आहे, तुझा अनुभव लहान आहे. अशा वेळेला एखादं मोठं अपयश आलं तर ते तू सहज पचवू शकतोस. त्याचा तुझ्या करिअरवर सुद्धा पाहिजे तेवढा परिणाम होणार नाही. सुदैवानं आज तुझ्यावर घरची कुठली जबाबदारी नाहीये, तुझ्यावर पैशाचं बंधन नाहीये, तुझ्या पैशावर घर चालत नाहीये. पण दुर्दैवानं मोठ्या वयामध्ये असं जर अपयश आलं तर ते कौटुंबिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या कसं काय पेलणार आहेस तू? आणि ह्या सगळ्याच मला खूप टेन्शन येतं कार्तिक. म्हणून हे सगळं करते रे मी. आई, अगं किती विचार करतेस, किती त्रास करून घेतेस. हे बघ, तुझी तळमळ मला कळत नाही असं वाटतंय का तुला? जर तुला एवढं टेन्शन येत असेल माझ्या सेटल होण्याचं, तर मला नसेल काय येत? तुला जी भीती वाटते ती मला नसेल का वाटत? पण कधी कधी आपल्याला प्रायोरिटीज ठरवाव्या लागतात, आणि मी तेच करतोय. हे बघ, प्लीज 2-3 दिवस थांब. हे 2-3 दिवस ना श्रुतीसाठी खूप महत्वाचे. हे बघ, आता मी बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून श्रुतीवर लक्ष केंद्रित करणं जास्त गरजेचं. आई, अगं मी तिला लग्न करून या घरात आणलं, तेव्हा तिच्याशी रिलेटेड प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तिच्यापेक्षा जास्त माझी आहे. आणि ही मॅच तिच्यासाठी खूप महत्वाची आहे. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. एकदा तिची ही मॅच झाली ना की मी फक्त माझ्या रियाजावर लक्ष दे. प्रॉमिस. किलोमीटर्स इन 75 मिनिट्स. मस्त झाला जॉगिंग, एकदम व्यवस्थित. मी क्लबला जातीये. कार्तिक, ही मॅच मधून बॅकआउट नाही करत आहे.
श्रुती काय ग तू अशी उभी का इथे? अगं वाजले किती बघ, तुला उशीर नाही का होत आहे? अहो ऑलरेडी झालाय. बघा ना, एरवी 4-4, 5-5 रिक्षा समोरनं जातात, आज एकही मिळत नाहीये. आणि त्यात कॅबचा सुद्धा स्ट्राईक आहे. बरोबर, चल मी सोडतो तुला, चल. नाही बाबा, तुम्हाला खूप उलट पडेल उगाच. मी जाते. अगं पण हो, पण आज तू काय रिक्षा कॅब मला कळत नाही. बरं हा कार्तिक काय करतोय? कधी कधी ना बापाचा आळशीपणा अंगात भरतो नुसतं त्याच्या. मी त्याला फोन लावतो. अहो थांब ना, त्याला कशाला बोलवताय? मी जाते. एक मिनिट, तू गप्प बस, एक मिनिट. बाबा, हॅलो बाबा. हा काय बाबा, तू गाडी विकायला काढल्याचं काय बोला नाहीस मला तू? कोण विकताय गाडी? नाही ना काढतायस तू? अरे मग दारात गाडी उभी असताना माझी सून इथे उन्हातानात रिक्षा आणि कॅब साठी उभी राहतेच कशी? इथे इथे म्हणजे? इथे म्हणजे इथे चौकात, रिक्षा स्टँडवर. ओ, ती अजून इथेच आहे का? मला माहित नव्हतं तिला रिक्षा मिळत नाहीये. मला वाटलं गेली केव्हा. नाही तर मी रेडीच होतो. अच्छा, लग्नाच्या आधी बरं राहायचंच रे तिला. इकडे सोड तिकडे सोड करायला. आणि आता मला माहित नव्हतं वगैरे. तुमच्यासारखी मुलं ना बायकांना बोलायला चान्स देतात, म्हणून हे रूढ झालंय. लग्नानंतर सगळं बदलतं वगैरे. पण ठीक आहे, तू आधी फोन ठेव आणि पटकन गाडी काढ आणि ये इकडे. तिला नेऊन क्लबला सोड. मी तोपर्यंत थांबतो तिच्यासोबत. अहो बाबा कशाला? तू गप्प बस. चल चल ये पटकन, मी वाट बघतोय इथे. ठीक आहे, आलो. काय म्हणाला तू? काय नाही, येतोय तो. नाही येऊन सांगतोय कोणाला? अगं त्याला माहितच नव्हतं. आणि काय नाही, येतोय तो. हे असं वागून तू तुझ्या सगळ्या जवळच्या माणसांचा अपमान केलायस. हो, ज्यांनी इतकी वर्ष तुला शिकवण्यासाठी रक्त आटवलं ना, त्या तुझ्या सरांचा अपमान केलायस. ज्यांनी स्वतःच्या मनाला मुरड घालून तुझ्या बॉक्सिंगला पाठिंबा दिला, त्या तुझ्या बाबांचा अपमान केलायस. तू प्रत्येक मॅच जिंकावीस म्हणून प्रत्येक वेळी देवाला पाण्यात ठेवून बसणाऱ्या तुझ्या आत्याचा अपमान केलायस. तुला माहितीये, मी त्या श्रुतीच्या प्रेमात पडलो होतो जी तिच्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशीही प्रॅक्टिसला गेली होती. मॅच मधून बॅकआउट करणाऱ्या श्रुतीला मी नाही ओळखत.
माझं ठरलंय. माझा जीव जरी गेला ना तरी तुला ही मॅच खेळावीच लागेल, बाय हुक और क्रूक. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.